या रोलिंग. हॅलो. जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या विविध उपक्रम आपण इथे महाराष्ट्रामध्ये त्यापैकी महत्त्वाचा उपक्रम हा आपल्या फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स लॉजिस्टिक त्यांचं जे एक मोठं फील्ड आहे त्या याचं असोसिएशन्स इन इंडिया या संघटनेतर्फे या संस्थेतर्फे आणि स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या विद्यमाने आपण हा एक लॉजिस्टिक्सचा कोर्स एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स हा इथं शिवसेना भवनमध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचं आत्ताच जे काही होतं उद्घाटन ते आज झालेलं आहे. कोर्स हा कशा रीतीने काय असेल वगैरे याची सगळी येतील पण यातून एक स्वतः उद्योजक सुद्धा आणि नोकरीसाठीची सज्जता ही या कोर्समधनं आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ही सर्व मंडळी उद्धवजीला भेटून त्यांनी त्या प्रकारचं एक मनोदय व्यक्त केला आणि उद्धवजींनी लागलीच या बाबतीमध्ये इंटरेस्ट करून अशा प्रकारचं आज सगळ्यांसमोर आणलेल्या 100च्या वर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जी मुलं 12वी अधिक म्हणजे ग्रॅज्युएशन असेल डबल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल अशी मुलं सगळी एनरोल झालेली आहेत आणि 35-35ची एक बॅच आम्ही हे करणार आहोत की जेणेकरून ते नोकरीसाठी सज्ज होतील उद्योगासाठी सज्ज होतील. माईक त्यांना बोलायचं झालं तर आवाज हा त्यांना प्रश्न विचारला त्यांना नाही यांना बोलायचं झालं तर जरा तुम्ही आपलं माईक काय झालं पण हा खाली हा हायवे पण आवाज गेला पाहिजे ना. ठीक आहे तुम्ही कोण व्यवस्थित देता माहिती आवाज ऑन आहे का अनिल जरा आपण जरा परिचय करून घेऊन मग शांतून करूया. इथे मध्ये आला या येतो नाही फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन इन इंडिया याचे सध्या जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते कामतजी शंतनू भडकमकरजी समीर शहाजी दुष्यंत मुलानीजी नाना हळदणकर मनोहरजी विनायक ही सर्व मंडळी या लॉजिस्टिक्सच्या कामामध्ये एक्झिमच्या याच्यामध्ये त्यांची स्वतःची कार्यालय ऑफिसेस आहेत आणि असंख्य मुलांना ट्रेन करत असतात. यातून उद्योजकही घडत असतात आणि लॉजिस्टिक्सचा हा सगळ्यात मोठा कारभार की ज्याचं आज जीडीपीच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर फार एक सिग्निफिकंट पर्सेंटेज आज आपल्या जीडीपीचा भाग या उद्योगातून होत असतो. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि यामध्ये निपुणता करण्यासाठीचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम यांच्या माध्यमातून उद्धवजींना ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला उद्धवजींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख म्हणून यामध्ये उत्सुकता आणि रुची दाखवली आणि स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या विद्यमाने हा कार्यक्रम तिथे शिवसेना भवनमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मी यानंतर शंतनू भटकमकरजींना विनंती करतो की त्यांनी नमस्कार. सर्वप्रथम उद्धवजी आणि अनिलजींना हे व्यासपीठ दिलं, ही संधी दिली याबद्दल धन्यवाद. आमच्या इंडस्ट्रीत लोकांची खूप गरज आहे. एकीकडे रोजगार नाही म्हणतात लोक पण आम्हाला गरज खूप आहे. पण याच्यात असं दिसतं आपल्याला जे कौशल्य पाहिजे लोकांच्या जी मानसिकता पाहिजे जे ज्ञान पाहिजे ते कमी लागतं. आमची इंडस्ट्री हे ऍक्च्युअली नॉलेज इंडस्ट्री आहे. त्यामुळे अत्यंत तज्ञ लोक या कार्यात काम करतात. त्यामुळे संधी पुष्कळ आहे आणि
त्याच्यापेक्षा एक थंब असा म्हणतात की लॉजिस्टिक्स ग्रोज 1.5 to 2 times द रेट ऑफ जीडीपी. त्यामुळे लॉजिस्टिक्सची संधी ही जीडीपी पेक्षाही जास्त मिळत जाते. आणि भारत आता फक्त भारत राहत नाही, आपले लोक इकडे जे तयार होतात, आपल्याच लोकांची दुबईत ऑफिस आहेत, तैवान आहे, न्यूयॉर्क आहे, आपल्या लोकांची जगभर ऑफिसेस तयार होत आहेत. त्यामुळे त्याच्यात सुद्धा मोठी संधी आहे. तर ह्याच्याकरता माणसं त्या पद्धतीने शिकणारी पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे. ह्याचा आम्हाला एक मोठा संगम मिळाला स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये, की जिथे नानांनी आणि अनिलजींनी मार्गदर्शन उद्धवजींचं घेऊन की एक कार्यक्रम आणि आपला एक महाराष्ट्रात आउटरीच पाहिजे, पोच पाहिजे, की ज्याच्यातनं नवीन मुलं येऊन ज्यांना शिकायचंय, आणि आम्ही एंट्रन्स एक्झाम घेऊनच लोकांना घेणार आहोत. आणि याची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती फक्त भारतभर नाही, जगभर आहे. कारण आमचा प्रोग्राम फियाटा, जी आमची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी व्हॅलिडेट केलेला आहे. त्यामुळे जे इथे शिकतील लोक ते जगात, भारतभरच नाही, जगात कुठेही जाऊन त्याचा वापर करू शकतील. तर ह्या संधी दोन्हीकडे असा संगम, त्रिवेणी संगम आहे हा, की एकीकडे आपल्याला माणसांची गरज आम्हाला पुरवता येते, दुसरीकडे आपल्याला लोकांना जे नॉलेज पाहिजे ते देता येते, आणि तिसरं आपल्या राज्याची वाटचाल जी $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे करायची आहे, ती जर आपण एक्सपोर्ट वाढवला नाही आणि स्किल्ड लोक आणली नाही, ते शक्य नाही. तसं सरकार, माणसं आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्या गरजांचा हा त्रिवेणी संगम आहे. आणि आम्हाला याच्यात खूप मोठे व्हिजन तर आहेच आणि अपेक्षाही आहेत, पण सुरुवात आम्ही 25-30च्या बॅचनी करतोय. आणि मग हे मॉडेल पुढे रेप्लिकेट करता येईल. यापुढे आणि कुणाला काही ऍड करायचं असेल तर ऍड करू देत, किंवा आपले प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. मी साहेबांना विनंती करेन. हा प्रश्न विचारानंतर हा महत्वाचा विषय आहे. कालच्या 23 जानेवारीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. आणि त्यानिमित्त जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं होतं की लवकरच मराठी माणसांसाठी, इथल्या भूमिपुत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे. कारण आजपर्यंत गेल्या 60 वर्षात अनेक क्षेत्र अशी आहेत की जिथे मराठी माणसाला दरवाजे बंद होते, स्थानिक भूमिपुत्रांना दरवाजे बंद होते. त्यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलनं केली. स्थानीय लोकाधिकार असो, भारतीय कामगार सेना असेल, बँक कर्मचारी सेना असेल, अशा अनेक सेनांची स्थापना केली. नुसती आंदोलनच नाही केली, तर आम्ही त्यांचे प्रशिक्षण वर्ग पण सुरू केले. हे प्रशिक्षण वर्ग एवढ्यासाठी की एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर जर तिथे रोजगाराची आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली, तर आपल्याकडे तशी कुशल मराठी मुलं आणि मुली पाहिजेत. तर त्यांना त्या पात्रतेप्रमाणे शिक्षण देणं, पात्र होण्यासाठी शिक्षण देणं, हे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने हे वर्ग सुरू केले. आता जमाना आणखीन पुढे जात चाललेला आहे. या जमान्यामध्ये आता तुम्ही सगळेजण बघताय की एक्सपोर्ट, इम्पोर्ट, त्याच्यानंतर त्याला सगळं लागणारं लॉजिस्टिक, हे फार एक मोठं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. एअरपोर्ट येत आहेत, पोर्ट येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा येत आहेत की तिथे आता रोजगाराच्या संध्या उपलब्ध होत आहेत. जसं नवी मुंबई एअरपोर्ट येतोय, तिथे सुद्धा भूमिपुत्रांचं काय, मग त्यांना तिथे नोकरीची संधी असेल तर ती संधी आपण गमावता कामा नये. आणि एकूणच मगाशी मी या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकलं. ही सगळी मान्यवर आहेत आणि हे नुसते शिक्षक नाही आहेत, तर हे 1-1, 2-2, 3-3 पिढ्या या क्षेत्रात काम करणारी मोठी दिग्गज माणसं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. हे स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात, देत आहेत. आणि त्यांनी जे ओळखलं की या क्षेत्राला खूप वाव आहे, या क्षेत्रात खूप वाव आहे. जसं एक लॉजिस्टिकचं ध्येय असतं की मागणीप्रमाणे माल पुरवणं आणि तो योग्य दर्जेदार माल किंवा उत्पादन हे त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, तसंच या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जेदार कुशल
मुलं आणि मुलींची आवश्यकता आहे. मग त्यांना कौशल्य कसं द्यायचं, कुशल कसं बनवायचं, तर ते आजपासून आम्ही शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या आणि लोकाधिकारच्या माध्यमातून सुरू करत आहोत. आणि मला खात्री आत्ताही एक आम्ही 30 जणांची टेस्ट बॅच घेतो आहोत. या सगळ्यांना उद्या रोजगाराची हमी आहे. त्यांना हे विमानतळ असतील, बंदरं असतील, इथे नेऊन सुद्धा प्रॅक्टिकल सुद्धा हे शिकवलं जाईल, दाखवलं जाईल, काय काय करावं लागतं. मग ते कस्टम क्लिअरन्स असेल, आणखीन काही असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातील, त्यांना शिकवल्या जातील, की जेणेकरून इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर हा सुशिक्षित आहे या क्षेत्रामधला आणि हा तयार झालेला आहे, त्याला आपल्याकडे कंपनीत नोकरी द्यायला काही हरकत नाही. एवढ्या योग्यतेचा आम्ही इथून विद्यार्थी तयार करणार आहोत. म्हणून या सगळ्या दिग्गजांना पहिल्या प्रथम धन्यवाद देतोय की त्यांनी आपला अनुभव हा स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता हा आपल्या अनुभवाचं राज्याला कसा उपयोग करून देता येईल. आणि शंतनूजी, आपण मगाशी जे बोललात मार्गदर्शन करतात, तर ते फार मोठं आहे की महाराष्ट्र एक राज्य आहे, पण ते राज्य आज इतर काही देशांपेक्षाही मोठं आहे. पण एवढं मोठं राज्य आहे, त्याच्याकडे एवढी सगळी क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्ण वापर जर का केला तर आपला देश जो एक मोठी इकॉनॉमी होण्याचं स्वप्न नुसतं आतापर्यंत दाखवत आलेलं आहे सरकार, ते नुसतं स्वप्न न राहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याच्यासाठी आजपासून आम्ही या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे आपल्या माध्यमातून ह्या उपक्रमाची माहिती ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आणि जसजसे वर्ग आमचे वाढत जातील, आमचा इरादा आहे की राज्यभर हे वर्ग सुरू करायचे. तिथे जसे वर्ग वाढतील तसतसं महाराष्ट्र हा अधिक सक्षमतेने या क्षेत्रात अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. झालं, संपला विषय. लॉजिस्टिक क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं, ज्या युवा वर्गांना, तुम्ही आता जे कोर्स सुरू करणार आहात, तर संक्षेपात सांगाल की या कोर्सचं स्वरूप काय असणार आहे. आणि जी पहिली बॅच सुरू होते आहे 30 जण आहेत, तर पुढे आणखी लोकांना जर युवकांना संपर्क करायचा असेल तर त्यासाठी पुढे काय पद्धत असणार आहे किंवा कसं अप्रोच करायचं. मी तुम्हाला उत्तर थोडं वेगळं द्यायला इच्छितो. मुंबईमध्ये जवळजवळ 2100 कस्टम हाऊस एजंट्सच्या ऑफिसेस आहे मुंबईमध्येच. ऑल इंडिया तरी 12-13 हजार आहे. कारण प्रत्येकांची कंपनीचे 2-3-4 ऑफिसेस असतात. म्हणजे मुंबईमध्येच 2100 आहे. आणि फ्रेट फॉरवर्डिंगला ॲड केलं तर आणखीन 700-800 ॲड होणार. म्हणजे 2829 ऑफिसेस आहे इथे. आणि प्रत्येक ऑफिसला माणसाची गरज आहे. आमचं काम एवढंच आहे की हा जो प्रोग्राम आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आमच्या इंडस्ट्रीच्या बेसिक नॉलेज जे काय हवं असते ते आम्ही इथे देऊ. म्हणजे माझ्या मेंबर्स जे लोक यांना एम्प्लॉय करतील त्यांचं जवळजवळ 8 महिने ते 1 वर्ष वाचवणार. कारण मी जर फ्रेश असेल आणि कंपनीमध्ये गेलो तर कंपनीलाच 8-9 महिने लागणार आहे मला काम शिकवायला. इथे आम्ही ते 8-9 महिने कमी करून रॉ मटेरियल इंडस्ट्रीला देणार. आणि आमची इच्छा अशी आहे की जर हे बॅच बरोबर झालं तर ह्या बॅच संपलं की दुसरं घ्यायचं, तो संपलं की तिसरं घ्यायचं. आणि आमचा अनुभव असा आहे की इंटर्नशिप ज्यांनी पण केली तर 8 आउट ऑफ 10 टाइम्स तीच कंपनी त्याला नोकरीला ठेवून देते. कारण त्याला अनुभव असतो, तो तिथे जातो, त्याला त्या कंपनीचे काहीतरी पिक्युलर इश्यूज असतात ते पण तो समजणार. सो दॅट इज द प्रोग्राम आमचं 5 शनिवारचं आहे. 30 तास क्लासरूममध्ये आणि 20 दिवस कंपनीमध्ये. आणि इन ॲडिशन टू दॅट आम्ही त्या लोकांना पोर्ट बघायला, एअरपोर्ट बघायला, कंटेनर फ्रेट स्टेशन बघायला घेऊन जाणार आहे. आणि जवळजवळ आम्ही 3 तास ठेवले, 30मधून 3 तास ठेवले. जेव्हा आम्ही 6 किंवा 8 प्रस्थितीस्ट लॉजिस्टिशियनना बोलवणार आणि त्यांची जर्नी या लोकांची शेअर करणार. आता आम्हाला सगळ्यांना इथे बसलेल्या याला सोडून आम्हाला सगळ्यांना 35-40 वर्ष झाले, याला 4-5 वर्ष कमी झाले. सो वी हॅव सो मच टू शेअर विथ देम ऑल्सो. अँड अनिल सर बोलले त्याप्रमाणे वी आर अ सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिसचं मतलब काय होतं? सर्व्हिस म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी कार्य करायचं जे तुम्ही स्वतः करू शकता. सो आय विल ट्रेन द पीपल की तुम्हाला वाटेल की मला नाही करायचं, मला याच्याकडून करून घ्यायचं.
सो दॅट इज द इंटेन्शन ऑफ द प्रोग्राम आणि त्याप्रमाणे डिझाईन केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सेफ्टी, सिक्युरिटी, कंप्लायन्स, ग्रूमिंग, डिझास्टर मॅनेजमेंट सगळं इन्क्लूड केलं आहे. सो दिस ते स्टुडंट्स जे असतील दे विल बी एक्सपोज टू थिंग्स अदर दॅन ओनली बेसिक ऑफिस वर्क. कारण घरून जाताना काहीतरी कुठेतरी वाटेत घडलं तर यू शूड अंडरस्टँड दॅट ओ दिस कॅन बिकम अ डिझास्टर. ऑफिसमध्ये जायचं, खोटं नाही बोलायचं, वेळेवर पोचायचं, खोटे खोटे एक्सक्युजेस देऊन लवकर निघायचं, ते नाही करायचं. त्याचं पण आम्ही त्याचं कोर्समध्ये इन्क्लूड केलं आहे की दॅट इज बेसिक बिझनेस एथिक्स, बेसिक वर्किंग एथिक्स. सगळे बोलतात मेहनत करा, पण मेहनत कशी करायची. सो वी आर गोइंग टू टीच देम की मेहनत पण कशी करायची. मात्र 10 तास 12 तास काम करून मेहनत नसते. तुम्ही 8 तास पण केलं त्याला पण तुम्ही व्यवस्थित मेहनत बोलू शकता. काय कोर्स फ्री आहे का? कोर्स हा फ्री आहे का? काही सवलत आहे का? आणि काय क्वालिफिकेशन काय असणार? क्वालिफिकेशन इज 12th पास मिनिमम. दॅट इज द गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट. म्हणून आम्ही तेवढंच ठेवलं आहे पण की हा कोर्स फ्री असणार आहे का? ते सरांना माहिती. प्लस एंट्रन्स एक्झाम. नाही एंट्रन्स तरी झालं, बट ही शी वॉन्टेड टू नो बेसिक मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. फीज आपण कमीत कमी जे त्यांना लागणार आणि नाही त्यांच्या त्यांना द्या. फीज आय डोंट नो. त्यांचं जे बेसिक हे असतं म्हणजे फॅकल्टीज, परत जे काही मटेरियल आपण देणार त्यासाठीचं मिनिमम नॉर्मल हे म्हणजे बाकीच्या ठिकाणी किंवा आज आपण काही एक ॲड पाहिली की कुठचा तरी कोर्स होत आहे एडिटिंग वगैरे 35,000 36,000 मच लेस. परवडणार आहे. 10% of that. 2,000 ते 3,000 याच्यामध्ये समजून नाही ही आता पहिली बॅच आहे. जर युवा वर्गाला आणखी पुढच्या बॅच मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी कुठे संपर्क साधायचा आहे, काय इथे शिवसेना भवनचा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यालय आणि त्या प्रकारचा संपर्क सुद्धा वाढतोय, एनरोलमेंट वाढतोय, चांगला प्रतिसाद. आणि एक ॲड करायचं, हा जो कोर्स आम्ही करणार आहोत दॅट इज फॉर बेसिक एंट्रन्स. एका वर्षानंतर वी विल डू अ इंटरमिडियरी कोर्स ऑल्सो. म्हणजे ज्याला ऑलरेडी नोकरी मिळाली आहे आणि त्यांनी 6-8 महिने 1 वर्ष काम केलं आहे तर त्याला जर प्रमोशन हवं असेल, त्याला सुपरवायझर बनायचं असेल तर त्याचे स्किल्स वेगळे असतात. सो एका वर्षानंतर आम्ही इंटरमिडियरी कोर्सेस पण करू आणि त्याप्रमाणे पुढे घेऊन जाऊ. सर तुम्ही आता ऍड केलं की एका वर्षाने तुम्ही अजून एक इंटरमिजिएट कोर्स ऍड करणार. सो एकंदरीत किती वर्ष लागणार आहे आणि जॉबची हमी काय, म्हणजे किती वर्षांनी जॉब लागू शकतो? जॉब्स दे विल गेट इमिजिएटली. इट इज प्रोग्रेशन इन द जॉब. जॉब्स तरी सगळ्यांना मिळून जाणार आहे ॲज लॉंग एज दे आर रिजनेबली इंटेलिजंट, कॉमन सेन्स, मेहनत करायला तयार आहे. नोकरी इज नॉट अ प्रॉब्लेम. बट एकदा तुम्ही नोकरी लागले नंतर युअर करिअर हॅज टू ग्रो. So these programs are to grow your career, not for job basis. We are hopeful that in the next 2 months all the 30 will get placements. नंतर ती प्लेसमेंट पकडून ठेवायची ते त्यांची जबाबदारी आहे, ती आमची जबाबदारी नाही. आमची जबाबदारी त्यांना स्किल्स देऊन प्लेसमेंटपर्यंत पोचवायची. हे अत्यंत टेक्निकल, अत्यंत लिगल, अत्यंत कस्टमर रिलेशनशिप म्हणजे मार्केटिंग किंवा कस्टमर इंटरफेस असं सॉफ्ट स्किल असे अनेक कौशल्य लागणारं क्षेत्र आहे. त्यामुळे जॉब तर आम्ही प्रत्येकाला देतोय कारण आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे ज्यांना घेऊ शकू. पण त्यानंतर ग्रो होण्याकरता तुम्हाला हे सगळं त्या लेवलने शिकायला पाहिजे. म्हणजे फक्त तोंड ओळख नाही. आमच्यापैकी बसलेला प्रत्येक माणूस सांगेल की 1 वर्ष आम्ही अंधारात चाचपडत होतो. तर हा प्रोग्राम काय देईल आपल्याला, तर हे 1 वर्षभर अंधारात जे आम्ही चाचपडत होतो, आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते आम्ही 2-3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यावर आणू. हे अनुभवाने कळेल की हे आपण कमी कसं करता येईल. त्यामुळे त्या माणसाला आपण सुदृढ आणि सशक्त नॉर्मल कोर्समध्ये ऑन जॉब लर्निंग पेक्षा होईल त्याच्यापेक्षा इथे वृद्धिंगत होईल ते आणि जास्त वरच्या स्तराचं येईल. कारण डायव्हर्सिटी ऑफ ट्रेनर्स मिळेल त्याला. सर माझा प्रश्न तुम्हाला आहे की या कोर्ससाठी भूमिपुत्रांनाच प्रायोरिटी किंवा प्राधान्य द्यायचं असं काही तुमच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे का? नक्कीच ना. मुख्यतः
इथे भूमिपुत्रांना प्राधान्य हे राहणारच आणि जसं याचं क्षितिज आहे ते केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर देश आणि विदेशात सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द महत्वाचा आहे. प्राधान्य हे भूमिपुत्रांना नाही. हा जो कोर्स होणार आहे, या कोर्सचे सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याला म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता वगैरे त्यात असणार आहे, म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या कोर्सच्या अनुषंगाने भविष्यातील हा कोर्स बरोबर आहे. त्याची खातरजमा करून घ्या. तुमचा प्रश्न आहे की दिली काय पत्रकार म्हणून? नाही ठीक आहे, राहू दे. हा am I understanding his question is on certification? येस. ओके, त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग कॉल्ड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्याचं खालती NSDC, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आहे. सेक्टर स्किल काउन्सिल आपल्याला रेकग्नेशन मिळायच्यासाठी वी हॅव टू डू सर्टन वर्क. आपण थोडं काम केलं, आपण आपल्या कोर्सेस त्यांना सबमिट केले, नंतर लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल त्याला आपल्याला रेकग्नाइज करणार लॉजिस्टिक प्रोग्रामसाठी. तो रेकग्निशन मिळायला कमीत कमी 6-8 महिने तरी निघून जाणार. ते एकदा रेकग्निशन मिळालं, आधी आम्ही सर्टिफिकेट देऊ. आमचं पण इन्स्टिट्यूट आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सचं आहे, वे वी आर टीचिंग कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग, आणि आमचं LSC बरोबर टायअप आहेच. पण आमची कोशिश ही राहणार आहे की या तुमच्या इन्स्टिट्यूटची पण रेकग्निशन LSC कडून घ्यावी. सो इनिशियली तुमचं आणि आमचं जॉईंट सर्टिफिकेशन होणार आणि नंतर LSC ॲड होणार. आणि फियाटा सांग. हां, फियाटा पण आहे. फियाटा इज बट वी हॅव टू गेट अ कोर्स अप्रूव्ड बाय फियाटा. Yes, but we will do that. हां, विल डू दॅट. म्हणजे फियाटा इज जसं इंडियामध्ये आमचं नाव काय, आमचं नाव आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया. सो वी आर अन असोसिएशन ऑफ असोसिएशन्स. आमचे कधी 34 मेंबर्स आहेत. 31 सिटीजमध्ये आमच्यासारखे असोसिएशन्स आहे आणि त्यांचं पेरेंट बॉडी FFA आहे. तसं ऑल ओव्हर द वर्ल्डची पण एक बॉडी आहे फियाटा म्हणून, आणि तिथे मी काम करतो, शांतनु सर काम करतात, अमित सर काम करतात. त्यांचं पण रेकग्नेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सकडे आहे. म्हणजे हा प्रोग्राम एकदा सुरू झाला मग आम्ही त्यांना पण हे कोर्स सबमिट करून त्यांचं पण रेकग्नेशन घेणार. फियाटा ही इंटरनॅशनल असोसिएशन आहे, जागतिक संस्था आहे. त्याची फेडरेशन ही देशाची संस्था आहे आणि आमचे कोर्सेस जे आहेत ते आम्ही फियाटाकडून अप्रूव्ह करून घेतो. ते दर 4 वर्षानंतर ते व्हॅलिडेट होतात. सो दॅट करंट जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, त्या चेंजेस जे झाले आहेत लॉजिस्टिक्समध्ये ते सगळे, म्हणजे असं नाही की एकच कोर्स घेऊन चालवत राहील. त्याच्यात नेहमी आम्ही ते ट्विक करतो, आम्ही त्याच्यात बदल आणतो, नवे जे चेंजेस झाले ते त्याच्यात इन्कॉर्पोरेट करतो आणि दर 4 वर्षांनी व्हॅलिडेट करतो. ते कोर्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या देशात, म्हणजे आपल्या भारतासारखे प्रत्येक देशाची राष्ट्रीय असोसिएशन आहे जी फियाटाची मेंबर आहे. तर हा कोर्स मग जगभर ज्या ज्या